नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेटवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 13 सप्टेंबर 2024 वार शुक्रवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्याच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे ते आपण पाहणारच आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर आपल्याला पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहू की आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो का। वांग्यांची क्वालिटी पाहू शकता तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीचे वांग्यांसाठी दर जे आहे ते जास्तीत जास्त उच्चांकी दर 20 ते 22 रुपये किलोपर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 12 ते 15 रुपये किलोपासून वांग्यासाठी दर पाहायला मिळते। आवकही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। डांगरची क्वालिटी पाहू शकतो तर आवकी मोठ्या साईजमध्ये पाहायला मिळते। तर साधारणतः दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर साधारणतः लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून दर पाहायला मिळते। तर आवकी भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। शेवग्याच्या शेंगाची मोठ्या प्रमाणावरती बाहेरच्या राज्यातून आवक झालेली पाहायला मिळते। तर त्याचबरोबर दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। आवक मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपये किलोपासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गावरान लोकल शेवग्यासाठी साधारणतः उच्चांकी दर जे आहे ते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात। आवक भरपूर झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते। करटोल्यांची क्वालिटी पाहू शकतो तर साधारणतः करटोल्यांचं सीझन संपत आल्यामुळे करटोल्यांची आवक जी आहे ती आपल्याला थोडीशी हलक्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 90 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर करटोल्यांसाठी पाहायला मिळते। आवक पाहू शकता तर आवक संपत आल्यामुळे जे करटोल्यांची क्वालिटी आहे ती कमी होताना पाहायला मिळते। टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळते। तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी पाहायला मिळते। तर आवक ही मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहेत ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। कोबीची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कोबीसाठी 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। कारल्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कारल्यासाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून कारल्यासाठी दर पाहायला मिळतात। आवक आहे त्याचबरोबर दरामध्ये तेजी कारल्यासाठी पाहायला मिळते। जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या वांग्यासाठी दर जे आहे ते 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून जळगाव वांग्यासाठी दर पाहायला मिळतात। चवळीच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या चवळ शेंगासाठी 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 18 ते 20 रुपयापासून दर पाहायला मिळते। गोल्डन गवारची क्वालिटी पाहू शकता एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गोल्डन गवार पाहायला मिळते। तर साधारणतः दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून दर पाहायला मिळतात। बीन्सची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बीन्स पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते। तर साधारणतः 30 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर बीन्ससाठी पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता तर हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून बीन्ससाठी दर पाहायला मिळतात। पापडाची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या पापडासाठी 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून दर पाहायला मिळतात। वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवडा पाहायला मिळते। तर साधारणतः दर जे आहे ते 50 ते 55 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून दर पाहायला मिळतात। भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 35 रुपयापासून दर पाहायला मिळते।
तर साधारण एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत भुईमुग शेंगासाठी उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकतो तर दरामध्ये घसरण भुईमुग शेंगासाठी झालेली पाहायला मिळते. रताळ्यांची आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर रताळ्यांची क्वालिटीनुसार दर जे आहे ते 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार दर जी आपल्याला चांगले पाहायला मिळते. त्याचबरोबर रताळ्यांची आवक साधारणतः 4 ते 5 दिवसानंतर मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर श्रावण संपला आहे, त्याचबरोबर भरपूर उपासाचे गणपतीमध्ये साधारणतः उपास भरपूर चालू आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळते. तर आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण एक येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये पाहायला मिळू शकते. शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकतो तर साधारणतः एक नंबर टॉप क्वालिटीच्या शिमला मिरचीसाठी दर जे आहे ते 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापासून शिमला मिरचीचा दर पाहायला मिळतात. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. काकडीची क्वालिटी पाहू शकता, हिरवी काकडी त्याचबरोबर पांढऱ्या काकडीसाठी दर जे आहे ते 16 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर त्याचबरोबर चायना एक नंबर टॉप क्वालिटीच्या काकडीसाठी दर जे आहे ते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर चायना काकडीसाठी दर पाहायला मिळते. आवक थोडीशी वाढल्यामुळे दरामध्ये थोडीशी घसरण झालेली पाहायला मिळते. ती क्वालिटी पाहू शकता तर चायना काकडी त्याचबरोबर काकडीची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी 130 ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 100 रुपयापासून वाटाण्यासाठी दर पाहायला मिळतात. पावट्याची क्वालिटी पाहू शकता तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापासून पावट्यासाठी दर पाहायला होते. तर त्याचबरोबर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पावट्यासाठी झालेलं पाहायला होतं. आवक वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. राजमाची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये राजमा पाहायला होते. तर साधारणतः दर जे आहे ते 50 ते 60 रुपयापर्यंत दर पाहायला होते. क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर काळ्या घेवड्याची क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत पासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 55 रुपयापर्यंत काळ्या घेवड्यासाठी दर पाहायला मिळतात. पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या पुणेरी गवारसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 ते 45 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून पुणेरी गवारसाठी पाहायला मिळते दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते पाहायला मिळतात. भेंडीची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी पाहायला होते. तर साधारणतः दर जे आहे भेंडीसाठी 30 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी पाहायला होते. बिटाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी दर जे आहे ते कमीत कमी 15 ते 17 रुपयापर्यंत दर पाहायला होते. चांगल्या क्वालिटीमध्ये बीट पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता तर आवकी चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर दर जे आहे ते भोपळ्यासाठी 20 ते 25 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 14 ते 16 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तोंडल्याची क्वालिटी पाहू शकता तर तोंडल्यासाठी दर जे आहे ते 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत पासून तोंडल्यासाठी दर पाहायला होते. आवक ही कमी आहे. त्याचबरोबर दरामध्ये तेजी तोंडल्यासाठी झालेली पाहायला मिळते. दोडक्याची क्वालिटी पाहू शकता तर आवक थोडीशी कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर दोडक्यासाठी पाहायला मिळते. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकतो तर साधारणतः काळ्या भारताच्या वांग्यासाठी दर जे आहे ते 15 ते 20 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या भारताच्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात. फ्लावरची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 ते 12 रुपये किलोपासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर फ्लावरसाठी पाहायला मिळते. आल्याची क्वालिटी पाहू शकता तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या आल्यासाठी दर जे आहे ते साधारणतः 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. एखादा वक्कल दर साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर सरासरी दर जे आहे ते 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर आल्यासाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये कमीत कमी आपल्याला 30 रुपये किलोपासून आल्यासाठी दर पाहायला मिळतात. आवक हे कवळे आल्याचे त्याचबरोबर मिक्स आल्यासाठी दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. तर साधारणतः दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये
60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर आलूसाठी पाहायला मिळते. मेथीची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते मेथीसाठी उतरलेले पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर मेथीसाठी झालेला पाहायला मिळते. तर आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये घसरण मेथीसाठी झालेली पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारण 7 ते 8 रुपयापासून मेथीसाठी दर पाहायला मिळते. शापूची क्वालिटी पाहू शकता तर हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर पिवळे झालेले शापू पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 6 ते 7 रुपयापासून दर पाहायला मिळते. एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 ते 13 रुपयापर्यंत शापूसाठी दर पाहायला मिळते. आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते थोडेसे सुधारलेले पाहायला मिळतात. तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर शापूसाठी पाहायला मिळते. कोथिंबीरची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळतात. आवकही भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये स्थिरता बरेच दिवसापासून पाहायला मिळते. हिरवी मिरचीची क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 16 रुपयापासून दर पाहायला मिळते. एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी दर जे आहे ते उच्चांकी दर 35-36 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार दर हे आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता एक नंबर टॉप क्वालिटीच्या हिरव्या मिरचीसाठी 35 ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरव्या मिरचीसाठी पाहायला मिळते.